आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्राची महानंद गुजरातच्या मदर डेअरीच्या ताब्यात। महानंदचे एनडीडीबीकडे हस्तांतरण। राज्य सरकारकडून मदर डेअरीला 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य। एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या पदभरतीत मराठा आरक्षण लागू। 2023च्या जाहिरातीत 250 जागांची वाढ। मराठा उमेदवारांना मागासवर्गीय सवलतींचा लाभ घेता येणार। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल। गेल्या अनेक वर्षांपासून निकाल लागल्यानं सर्वांचं आजच्या निकालाकडे लक्ष। तुळजाभवानी मंदिराच्या तत्कालीन विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश। 1991 ते 2009 या दरम्यान तुळजाभवानी मंदिरात 8,43 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची याचिका दाखल। महायुतीच्या नाशिक आणि दिंडोरीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा। अमित ठाकरेंच्या उपस्थितीत निर्धार मेळाव्याचे आयोजन। आचारसंहिता भंग प्रकरणी चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांना नोटीस। कोकण प्रादेशिक पक्षाकडून तक्रार दाखल। धर्माच्या आधारे अपक्ष उमेदवारांचा अपप्रचार केल्याची तक्रार। ठाकरे गटाचे नवी मुंबईतील माजी नगरसेवक MK मडवींना जामीन। खंडणी मागितल्याप्रकरणी झाली होती अटक। ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 10 जूनला मतदान। इच्छुक उमेदवारांना 22 मे पर्यंत अर्ज सादर करता येणार। लोकसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग व्यस्त असल्यानं अडचणी। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री 12:30 ते सकाळी 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक। सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण करण्याचं काम होणार। सीएसएमटी भायखळा, सीएसएमटी वडाळा या दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसणार।